यासाठी रक्ताचं पाणी केलंय, त्यांनी कष्ट भोगलंय. दादा, ही सगळी माती बाहेरगावून आणली खांडवीहून. इथलं गेल्या वर्षीची होती तेवढी सगळी भिजून गेली. आजूबाजूला शिवारात बघितलं कुठं माती नाही. बालाजी भाकरे पैलवाननं सांगितलं आमच्या मैदानची माती घेऊन जावा. आणि अशी उदार मतवादी माणसं आहेत. भाकरे वस्तादांनी खरं तर मोलाचं सहकार्य केलं. आणि ती माती आणत असताना अतिशय संकट आली. गाडी दबली खाली. बोला, मोठा टिप्पर मातीनं भरलेलाच निघायला तयार नाही. रुसून खुतून बसला. पुन्हा JCPनं काढून इथपर्यंत आणला आणि ही माती उपलब्ध केली. हो, बाळकृष्ण शेळके आणि अमोल अनमोल चव्हाण अशी कुस्ती आहे. आणि फायनलचे पैलवान दोघंही आत या. शाहरुख आणि रितेश आत या. कब्जा मजबूत. वॉर्निंग देताय संदीप गुंजाळ वस्ताद. समर्थ गुंजाळ पैलवानचे पिताश्री यांच्याकडून आवाजाचं कौतुक करून परत 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. मनापासून धन्यवाद. शाहरुख खान पैलवान पहिला पुकार आखाड्यावरती. चला, रितेश भोसले पहिला पुकार. किरण भाऊ, शेवटची कुस्ती लावण्यासाठी बाहेरगावून जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत त्या सर्वांनी आत यायचं. आणि गावातल्या कुणाला वाटत असेल की माझं नाव राहिलंय त्यांनी मनाने आत या. अण्णासाहेब ढाणे वस्ताद, कुस्ती सम्राट असलम काजी, बाबासाहेब मामा कापसे, उमेश काका इंगळे, बालाजी भाकरे, आप्पासाहेब भोसले, खांडवीचे अमोल शिनगारे वस्ताद, सर्वांनी आत या. खांडवी गावाचं खूप मोलाचं सहकार्य आहे. खंडवी गावाचं सहकार्य सगळ्याच गावाला असतंय, पण कुस्तीवर म्हणलं की विशेष प्रेम आहे. बऱ्याच ठिकाणी मैदानाला माती त्या गावातनं जाते. हो, नमो नमो केसरी किताबाचे मानकरी, भगवंत केसरी किताबाचे मानकरी सुनील भाऊ शेवतकर वस्ताद. आपण देखील शेवटची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचं आहे. नंदूभाऊ पांढरपिसे वस्ताद, आपण देखील आखाड्यावरती यायचं आहे. मारुती डोईपडे वस्ताद, नवनाथ गवळी वस्ताद, शिवाजी होनमाने पैलवान, रविभाऊ थोरात, तात्या शिंदे वस्ताद, तात्यासाहेब शिंदे वस्ताद, हा ते सगळे शाहरुख खान पैलवान. शाहरुखनं रस्तापूरला यावं, फार मोठा अट्टास होता त्यांचा, तात्यांचा. आणि एक नंबर कुस्तीसाठी ज्या मान्यवरांनी बक्षीस, जसं की 1.5 किलो चांदीची गदा बाबासाहेब मामा कापसे पानगावकर, तसंच विठ्ठल कलेक्शनचे मालक आप्पासाहेब भोसले, आणि जे आत्ता मान्यवरांची नावं घेतली ते सगळे, आणि गावात 15 दिवस झालं खांद्याला खांदा लावून झटतायत अशा मान्यवरांनी ती कॅशियर साहेबांची नावं सांगावं. समोर बसलेले 4-5 जण: शरद श्रीहरी मोहिते साहेब, रामलिंग बरबडे सर, नागनाथ बरबडे सर, नितीन साहेब पोलीस पाटील. तुम्ही देखील सगळे गेले अनेक तास झालं कारभार पाहताय, बघताय.
आणि डुरे सर या मान्यवरांनी आवर्जून शेवटच्या कुस्तीला आखाड्यावरती यायचं आहे. सुधीर पालकल गुरुजी, श्रीकर बरबडे, पद्मराज बरबडे, सर्जेराव मोहिते या सर्व मान्यवरांनी यायचं आहे. आणि ज्यांनी 25,000 रुपये देणगी दिली ते दोन्ही मान्यवर तुम्ही देखील आखाड्यावरती चला. सावंत सर, अहो चुकून कुणाचं नाव उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी त्यांनी सगळ्यांनी आतमध्ये यावं. शाहरुख खान आलेला आहे. रितेश भोसले आतिया. ही कुस्ती झाली की लगेच तुमची कुस्ती लागेल. शाहरुख आखाड्यावरती आलेला आहे. आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे. ही 1.5 किलोची चांदीची गदा, रास्तापूर केसरीची गदा कोणाच्या खांद्यावर जाणार थोड्याच वेळात या गोष्टीचा फैसला होईल. शाहरुख आलेला आहे. बाळकृष्णाची ताकद कामी आलेली आहे. गुणावरती कुस्ती लागते. आता गुणावरती कुस्ती. अमोल चव्हाण एक धोकीबाज पैलवान आहे, घातकी पैलवान आहे. पण बाळकृष्ण बापूसाहेब 3 नंबरचं बक्षीस बापूसाहेब रामचंद्र बरबडे, नितीनजी बरबडे यांनी 3 नंबरचं बक्षीस देण्यासाठी लगेचच आखाड्यात यायचंय. 4 नंबरचं सूरज, हरिचंद्र देशमुख आणि अक्षय संजय मदने यांच्यातर्फे 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. तेही देण्यासाठी त्यांनी आकड्यावरती यायचंय. कुस्ती गुणावरती लागली आहे. दोनों भी दिलो जान से लढ रहे और संपलेल्या कुस्तीमध्ये 51 गदेचे मानकरी अस्सल पैलवान कुस्ती सम्राट असलम काजी यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झालेला आहे. गुणावरती टाळ्या तरी वाजव, टाळ्या वाजवा. जबरदस्त 4 टाळ्या कुस्त्या करा. काढून फायनलला येते ती पोरं.